एक ओव्हर पॉवर प्ले. चला मॅच सुरू करा. मॅच सुरू करा. आता 1 मिनिटाचाही वेळ वाया घालवला तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. मॅच सुरू करा. पहिलं षटक प्रगती पथावर येते. पहिल्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता यावेळेस ऑफिशियल स्कोरर मॅचला सुरुवात होती. पहिला बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. पहिला चेंडू बॅटची हलकीशी कडा तर नंतर फ्लाइंग स्लीप मध्ये गेला. जोपर्यंत थांबवला एक सिंगल धावफलकावर जोडली गेली. पहिली एक धाव धावफलकावर अधोरेखित झाली. सकाळचा सत्र पहिला दिवस त्यामुळे थोडासा व्यत्यय होते. उद्या सकाळी शार्प 10 ला पहिला चेंडू पडेल या गोष्टीची नोंद ठेवा. बिट्टू सुलतान मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड कडे फलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतोय. लाईट्स ऑन झाल्यात त्याचा फायदा तुम्हाला जरूर मिळेल कारण या लाईट्सचा फायदा या मैदानावर होतो. त्यावेळेस मात्र खूप चांगला फटका बिटवीन द गॅप. बॉल चाललाय वेगानं सीमा रेषेच्या पार. रन्स मिळतील 4 चौकार. एक चांगला फटका इथे आपल्याला जरूर पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावफलक 4 या आकड्यानं पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते एकंदर 5 या आकड्यावर. सौरभ बिराजदार आणि बिट्टू सुखदार ही सलामीची जोडी. 2 विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजाचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झाले. यावेळेस पुन्हा एकदा वेट केला. गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. जोपर्यंत बॉलला स्टॉप केलं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. या मैदानावर एक प्लस पॉइंट आहे की या मैदानावर असलेले ज्या लाईट्स आहेत त्या तुम्हाला इथे आता प्लस पॉइंट ठरू शकतील. अंतिमच्या मॅच मध्ये 6 धावा धावफलकावर आहेत. अनिकेत काळे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. बाईकच्या लाईट्स बंद करा. ज्या बाईकच्या लाईट्स ऑन आहेत त्या बंद करा. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. इथे मात्र फटका चांगला आहे. मिड ऑनच्या डोक्यावरनं बॉल चाललाय लॉंगॉन मधनं सरळ सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. या 4च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ. धावसंख्या 4 या आकड्याने वाढताना पुढे सरकून जाऊन पोहोचते. 10 ऑन बोर्ड 10. पुढचा बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉलला हवा दिली. बॉल हवेमध्ये आहे आणि तदनंतर जमिनीवर पडल्यानंतर जोवर हातामध्ये समाविष्ट केला. रनिंग बिटवीन विकेट जर आपण पाहिली तर तिथे मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक हे विसरला होता. बिट्टू सुखदान वेगानं धावत येत होता मात्र तिथे त्याला थांब असा इशारा आला आणि तदनंतर मात्र तो थांबला. 12 धावा धावफलकावर. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटची मॅच आहे. महत्वाची मॅच आहे. कोण विजयी होईल कोणाच्या बाजूने निर्णय लागेल कोण या मॅचला जिंकेल खूप सारे प्रश्न आहेत. क्वालिफाय कोण होईल ते या मॅच मधनं आपल्याला समजणार आहे. समोरच्या बाजूने चांगला फटका बिटवीन द गॅप. वेगानं चाललाय. बॉल सीमारेषेचा वेध. पुढे एकदा घेईल. 38 सर्कलचा पुरेपूर फायदा उचललाय. 38 सर्कलच्या पहिल्या ओव्हर मध्ये चौकारांची आतिषबाजी आणि त्यामुळे पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती एकेरीस. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम MB बॉईज जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावर. सौरभ बिराजदार आयकॉन आहे आणि आयकॉन प्रमाणे त्याला लढावं लागेल खेळावं लागेल. आपल्या संघ सहकार्याने आपल्या संघ मालकाला इथे खुश करावं लागेल. ते करत असताना एका बाजूने कृष्णा लक्ष्मण सातपुते जो मैदानाच्या आतमध्ये आहे. टेनिस बॉल क्रिकेटर्स त्यांचे बिजी शेड्यूल आणि त्यामुळे अपुऱ्या वेळा त्यामध्येही आपल्याला मॅचेस कंप्लीट कराव्या लागतात. चांगलं आहे टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस येत आहेत ते चांगलं आहे कारण हे टेनिस बॉल क्रिकेट पुढे जावं ही प्रत्येकाची इच्छा आहे. आणि ते टेनिस बॉल क्रिकेट आज खूप मोठ्या उंचीवर खूप मोठ्या लेवलवर जाऊन पोहोचलंय. त्याच टेनिस बॉल क्रिकेटची एक नाशिक जिल्ह्याची सर्वोत्तम स्पर्धा ती आपण सध्या अनुभवतोय. नवीन गोलंदाज कृष्णा मार्तंड गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशी गोलंदाजी करेल. या संध्याकाळच्या सत्रात त्याच्या गोलंदाजीचा वेग तो निर्णायक ठरू शकतो. चला थोडंसं गेम स्पीडअप ठेवा. आम्हाला सातत्याने हेच सांगावं लागतंय आणि सांगावं लागेल. दुसरा पर्यायही नाहीये कारण मॅच कंप्लीट करायची आहे. कृष्णा मार्तंड गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय.
बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा, फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला झटका बिट्टू सुखदान, त्याला माघारी परतावं लागेल. पहिला झटका लागलाय फलंदाजी करत असताना टीम एमबी बॉईजला. फलंदाज बिट्टू सुखदान बॅक टू द डगआउट. चला नवीन बॅटर आपण धावत यायचं मैदानामध्ये. सिद्धार्थ लांडगे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करता आलाय. नाशिक चा हा आयकॉन आहे, एक अप्रतिम खेळाडू आहे सिद्धार्थ लांडगे, जो सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाला. इथे त्याला दमखम दाखवावं लागेल, इथे त्याला चांगल्या पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आतमधून करावी लागेल. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र 9चा इशारा आलाय. तिथे जर आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट करण्याचा मनसुबा होता, मात्र ती 1 रन कंप्लीट झाली आहे. 1+1 अशा 2 धावा मिळाल्या, ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 या आकड्यावर 18 ही धावसंख्या राफलकावर आहे. अंधाराचा 17 आहे. सावल्या गडद झाल्या, आता त्या सावल्या दिशेनाशा झाल्या, त्यामुळे अंधार आपलं साम्राज्य पसरवण्याकरता सज्ज झालाय. जिथे 3 ओव्हरची मॅच खेळणं थोडस कठीण दिसतंय चित्र, म्हणून घाई करावी लागेल. ज्यूस सेंटर आपली लाईट बंद करायची आहे, जे समोरच्या बाजूने. यावेळेस मात्र फटका दमदार बॉल चाललाय सीमा रेषा पार. इट्स अ हाय अँड हँडसम टावरिंग स्ट्रोक. षटकार 6. एक चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला, मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकारामध्ये कन्वर्ट केलं या बॉलला. सौरभ बिराजदार, जो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे ऍज अ आयकॉन, त्याचा परफॉर्म या मॅच मध्ये त्याच्या टीमला हवाय, आणि तो परफॉर्म दुसऱ्या बाजूने रोहित ब्लास्टरलाही कृष्णा सातपुतेकडनं हवाय. कोण आयकॉन या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवेल आणि आपल्या टीमला तारेल, आपल्या टीमला सुपर 8 मध्ये घेऊन जाईल. फटका चांगला आउटसाइडला तिथे सजवला. क्षेत्ररक्षक घेतोय वेगाने बॉलवर, जोपर्यंत फील्ड केला एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. डबल करता कॉलिंग आहे, मात्र एक पॅरलल थ्रो आली. तेवढं चांगलं कृष्णाचं कलेक्शन तिथे आपल्याला पाहायला मिळालं. 1च्या मदतीने धावसंख्या 25, 1.3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. चांगली टोटल उभी राहतीये. संध्याकाळ मध्ये ही मॅच सुरू आहे. जो वेळ फुकट गेला त्यामध्ये जर मॅच चालू झाली असती तर आता सेकंड इनिंग सुरू असती. चला थोडी घाई करा. कृष्णा मार्तंड सेकंड इनिंग मध्ये बॉल पाहायचा आहे तर इथे घाई करावी लागेल. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि एक चांगला कॅच तिथे कॅरी केलाय. विकेट मिळतीये. माघारी परतावला बॅटर. नवीन बॅटर धावत या मैदानामध्ये. नवीन बॅटर धावत मैदानामध्ये या. धावत या, धावत. कोणी येणारे बॅटिंग करता रेडी ठेवा आणि धावत या. वेळ नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कृष्णा मुंडे फलंदाजी करता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र चांगला चेंडू कृष्णाला इथे रेड झाला नाही. बॉल एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होत असताना एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावफलक पुढे सरकते आणि यावेळेस जाऊन पोहोचते. ते 26, 26 कुठून कशा कुठल्या स्वरूपाने येत आहेत ते मॅटर करत नाही. रन्स येणं गरजेचं आहे. चला घाई करा, आता पर्याय नाहीये, कारण अगदी 10 ते 15 मिनिटं उरली आहेत. त्यामध्ये मॅच कंप्लीट करावी लागेल. ही इनिंग संपल्यानंतर जे खेळाडू आहेत आपण सर्वांनी सज्ज राहायचे. इथे मात्र चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. वेगाने क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर. जोपर्यंत फील्ड केला एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. ज्या फ्लड लाईट आहेत या मैदानावर, त्या फ्लड लाईट पूर्ण ऑन जरी नसल्या तरी ज्या लाईट फ्लड लाईट ऑन आहेत त्याचा फायदा नक्की या आजच्या दिवसामध्ये आपल्याला होतोय. कारण काही स्टँड्स पूर्ण चालू आहेत. काही स्टँड्स पूर्ण चालू आहेत त्यांच्या लाईट्स ज्या मैदानामध्ये येत आहेत. चला लगेच पुढचा गोलंदाज आपण सज्ज राहायचे आणि टीम एमबी बॉईज
लाईनीमध्ये नाही आले तरी चालतील, सगळ्या माफ आहेत. तुम्ही आता पॅव्हेलियन बॉक्सच्या बाहेर येऊन थांबा, पॅव्हेलियन बॉक्सच्या बाहेर येऊन थांबा, आता चालेल. हा, बाहेर येऊन थांबा पॅव्हेलियन बॉक्सच्या. तुम्ही फिल्डिंग करता रेडी राहा. या मॅच करता सर्व जे गुण आहेत त्याला शिथिलता असेल, मात्र इथे गोलंदाजाला शिथिलता नसेल. बॉलला फेकून दिलंय अगदी दूर स्टँड मध्ये, सरळ सीमारेषा पार. या संध्याकाळच्या सत्रात एवढा लांब आणि दर्जेदार फटका खेळणं हे एका क्वालिटी फलंदाजाचंच लक्षण असू शकतं. आणि इथे सौरभ बिराजदार लाजवाब, काबिले तारीफ, एक ब्रँडेड स्ट्रोक खेळतोय षटकार. सज्ज होईल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय कॅच कॅरी होईल का, आणि तिथे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या अटेम्प्ट मध्ये कॅच कॅरी झालाय. विकेट मिळती आहे खेळाडूला. नवीन फलंदाज स्वप्नील गामने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता. खेळाडूंना विनंती, आपण पॅव्हेलियन बॉक्स मधून बाहेर या आणि रेडी राहा. ही ओव्हर संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावा. सध्या जर आपण धावफलक जर पाहिलं तर नेल्सन टोटल वर आहे 33 ला 3. तिसरं षटक सुरू आहे. स्वप्नील गामनेच्या षटकाराकरता 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. नितीन घुगे यांच्या माध्यमातून ते पारितोषिक लावले गेले. फटका चांगला आहे, मात्र इथे मला वाटते हिट विकेट झालेत का खेळाडू. बोल्डच्या माध्यमातून बाद झालेत. क्लीन बोल्ड तेवढं क्लिअर पिक्चर आता संध्याकाळ जास्त असल्या कारणाने कळत नाहीये, मात्र इथे फलंदाज बाद झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 आकड्यावर स्थिर आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता यावेळेस जात असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. अविनाश काकड थोडं धावत जा आपल्या क्रीजवर. चला, खेळाडू मीटिंग केली तर मग मॅच होऊच शकत नाही. तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. 33 4 विकेटच्या पतनानंतर 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. इथनं जर आपण पाहिलं तर येणारे जे चेंडू आहेत त्यामध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवत मॅचला कंप्लीट करण्याचा प्रयत्न करावा लागेल. या मॅचला लो स्कोरिंग मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. विचार आहे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये येणाऱ्या इनिंगचं काय. पुढचा बॉल, चांगला चेंडू, पेस जनरेट केला, फ्लाइट दिली, बाउन्स केला, गोल्डन स्पॉटच्या परिसराचा योग्यतेने वापर केला आणि मग तिथनं बॉलला विकेटच्या मागे नेला कृष्णा सातपुतेच्या हातात. इथे एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. इथे आलाय बॉल डॉट. 2.4 षटकांचा खेळ झालाय. अजूनही जर आपण विचार केला तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फटका यावेळेस चांगला आहे. बॉल उंच हवेमध्ये गेलाय आणि तो निघून जातोय सरळ मिड विकेटच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. संध्याकाळच्या सत्रात आलेला आणखी एक दमदार स्ट्रोक षटकार. हा षटकार त्याच्या संघ सहकाऱ्यांना नवचेतना, नवप्रेरणा, नवसंजीवनी, लढण्याचं बळ जरूर देईल. बॉल आलाय गोलंदाजाकडे. मॅच सुरू ठेवायची आहे, ऑन ठेवायची आहे. 39 धावा धावफलकावर आहेत. 6:10 झाली आहेत. यावेळेस मात्र शरीरापासून दूर राहावे फ्रॉम द बॉडी एक्स्ट्रा कव्हर कडे उडवलंय. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं बॉलवर. जोपर्यंत फील्ड गेलं तिथे जर आपण पाहिलं तर 2 धावा आल्या. या 2च्या मदतीनं षटकाची उत्कृष्ट झाली. चला, धावत या मैदानामध्ये. लाईनअपची गरज नाही, धावत या. जसे आहात तिथून धावत या. कृष्णा फलंदाजी करता लगेच धावत या. तुम्ही पण ते आले फिल्डिंग सेटअप करण्याकरता. तुम्हाला ते सहकार्य करतात. तुम्हाला फलंदाजी करायची आहे, त्यामुळे तुम्हीही घाईघाईनं मैदानाच्या आतमध्ये या आणि मॅचला बिना विलंब लगेचच सुरू करा.
दुसऱ्या डावाला सुरुवात या ठिकाणी होते आणि दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कृष्णा लक्ष्मण सातपुते स्ट्रायकिंग एंड वर आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाजीसाठी कैलास उगले. पहिला बॉल हवेत आहे, फटका मिस टाइम आहे. ओहो, स्वप्नील गामने पकडतायत जेल. कृष्णा सातपुते यांचा विकेटचं बटन होते. मोठी विकेट, बिग विकेट गॉन. कृष्णा लक्ष्मण सातपुते 0 बाद. नो मीटिंग, नो मीटिंग. न्यू बॅटर चला, नवीन फलंदाज थोडंसं धावत चला. अनिकेत काळे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नवीन फलंदाज गंगापूर या तालुक्याला बिलॉंग करणारे खेळाडू मैदानावरती दाखल होतात आपल्याला पाहायला मिळतील. 0 आकड्यावर एक फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 42 धावेंची आवश्यकता. दररोज संध्याकाळी सराव स्वप्नील गामणे आणि टीम इथे करते, त्याचा फायदा इथे झालाय. 17 चेंडू आणि 42 धावेंची आवश्यकता. गोलंदाजी करण्यासाठी कैलास उगले इथे सज्ज होत असताना आपल्याला मिळत आहेत. वेगात टाकलेला बॉल बॅटचा बाहेरचा स्पर्श चुटून घेतलाय, त्या दरम्यान एक सिंगल प्राप्त होत असताना आपल्याला बघायला मिळेल. एकच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 1 या आकड्यावर ऑफ द मार्क होते, खातं उघडलं जातंय. इम्रान गिल आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकिंग एंडला, ज्यांनी आज खूप चांगली बॅटिंग केली होती. इम्रान गिल या महत्वपूर्ण मॅच मध्ये कसा खेळेल ते बघणं फार गरजेचं आहे. रोहित ब्लास्टर आणि दुसऱ्या बाजूला एमबी बॉयज असा सामना आहे. आजच्या दिवसातला हा शेवटचा आहे. विकेटला बॉल चालला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवरती वाऱ्याच्या वेगामध्ये येत आहेत. एक धाव तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला आणि तितक्याच वाऱ्याच्या वेगामध्ये 2 धावा देखील पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. धावफलकामध्ये बदल होईल आणि धावा झाल्या 3. जिंकण्यासाठी अजूनही 15 बॉल आणि 39 धावेंची आवश्यकता ही मात्र रोहित ब्लास्टर संघाला आहे. 15 बॉल 39 असं विजयाचं समीकरण मात्र या ठिकाणी बनलंय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण जर पाहिलं तर कैलास उगले सज्ज होत आहेत. लॉफ्ट केला यावेळेस, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे बॉलला फेकले आणि बॉल बाहेरून आणावा लागेल. हा दमदार, शानदार, जानदार षटकार. धावसंख्या 9 आकड्यावरती जाईल. समीकरण बदललं. 14 बॉल 33 रन अजूनही जिंकण्यासाठी. 14 बॉल 33 असं विजयाचं समीकरण बनलंय. कोण जिंकणार, रोहित ब्लास्टर की दुसऱ्या बाजूला एमबी बॉयज, ते पाहण्यासाठी प्रेक्षक राजा देखील मोठ्या संख्येत उपस्थित. शेवटचे जर पाहिले तर 14 बॉल शिल्लक आहे, 33 धावांची आवश्यकता. आर्या प्रीमियर लीग 2024 आपण बघतोय. 3ऱ्या पर्वामध्ये आपण आहोत आणि दिवस क्रमांक 1. एक्स्ट्रा कव्हर, व्हॉट अ शॉट, एक्सलंट, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट स्ट्रोक आणि पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. काय चौकार 4. चार धावा मिळतील आणि या 4च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. 13 आकड्यावर एक फलंदाज बाद असताना पहिलं षटक सुरू आहे. जरी पहिल्या बॉलवर विकेट आली असली परंतु त्यानंतर धावा देखील आल्या. ओहो हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, धावबादची एक अवघड संधी होते. कलेक्शन थोडस उशिराने झालं आणि 22च्या मदतीनं एक धाव मिळाली. ओव्हरचा खेळ संपलाय. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती आपण जाऊयात. रोहित ब्लास्टर्स या संघाने बनवल्या धावा 14, गमावलाय फलंदाज 1 कृष्णा सातपुतेच्या रूपामध्ये. शेवटचे 12 चेंडू आता शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 28 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. नाशिक जिल्ह्यातील एक प्रख्यात सुप्रसिद्ध क्रीडा स्पर्धा आपण इथे अनुभवत आहे. नाव आर्या प्रीमियर लीग. कैलासवासी भास्करांना गामणे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं सातत्याने केले जाणारे आयोजन. आज 3ऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. पहिला दिवस आपण अनुभवतो आहे. आज अनेक चित्तथरारक लढती झाल्या. आज पहिला दिवस, दुसरी मॅच सुपर ओव्हर मध्ये गेली आणि या स्पर्धेचं हे वैशिष्ट्य राहिले. प्रत्येक सामना रोमहर्षक, प्रत्येक सामना उत्कट होतो, प्रत्येक सामना चित्तथरारक या मैदानावरती होताना बघायला मिळाला. शेवटचे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे 28. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होत आहेत.
एक्स्ट्रा कव्हरला बॉलला ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. सागर शेवले गोलंदाजी करण्यासाठी आले. एक धाव इथे कंप्लीट होईल. दुसरीचा कुठलाही प्रयत्न होणार नाहीये. मागच्या सामन्यामध्ये सागर शेवले यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती. या सामन्यामध्ये ओव्हर नंबर 2 टाकण्याची जबाबदारी त्यांच्यावरती देण्यात आली आहे. पहिलाच बॉल चांगला टाकला होता. ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल इम्रान गिल यांच्या बॅटमधून एक चौकार तिथे प्राप्त होत एक सिंगल प्राप्त होत असताना धावसंख्या पुढे जाईल 15. एक फलंदाज बाद आहे. अनिकेत काळे स्ट्रायकिंग एंडला. या खेळाडूमध्ये क्षमता आहे, या खेळाडूमध्ये ताकद आहे. पाहूया त्या मॅच मध्ये तो कसा खेळेल. शॉर्ट बॉलचा वापर मिड विकेटला बॉलला उडवलंय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले, परंतु झेल तिथे होताना बघायला मिळालेला नाहीये. एक धाव कंप्लीट होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळते आहे 16 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे मित्रांनो. 3 ओव्हरची मॅच आहे. पहिला डाव संपला आणि पहिला डाव संपल्यानंतर धावा बनवल्या होत्या. पहिल्या डावामध्ये 41 आणि जिंकण्यासाठी आव्हान ठेवलं होतं 42 धाव्यांचं. आतापर्यंत 1.2 षटकांचा खेळ संपलाय. 16 बनवल्यात. रोहित ब्लास्टर संघाने धाव्यांचा पाठलाग करत असताना अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 26 ची गरज आहे. सागर शेवले त्यांच्या विपक्षामध्ये इम्रान गिल. लॉफ्ट केला यावेळेसचा बॉल आणि बॉल थेट जातोय सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि चौकार तिथे मिळतोय. 4 धावा. 4च्या मदतीने धावसंख्या मात्र वाढली जाणार आहे. धावफलकामध्ये होतोय बदल. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली चौकार आहे 20 धावा. 9 बॉल 22 ची गरज आहे. 9 बॉल मध्ये 20 झाल्यात. अजून 9 बॉल मध्ये 22 पाहिजेत. 9 चेंडू आणि 22 धाव्यांची अजून आवश्यकता आहे. आज कौतुक करावं लागेल इम्रान गिल यांचं. त्यांनी आज दिवसभरामध्ये देखील खूप चांगला खेळ केलाय. आज देखील एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये ते खूप चांगली फलंदाजी करतायत. लॉफ्ट केला यावेळेस देखील. वा, याही वेळेस बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. नाव इम्रान आणि हा त्यांच्या बॅट मधून एक आउटस्टँडिंग सिक्सर. काय मॅच रंगली आहे. शेवटचे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी मित्रांनो 16 धाव्यांची आवश्यकता आहे. 8 बॉल 16 रन. इम्रान गिल जबरदस्त बॅटिंग करतायत. दुसऱ्या बाजूला अनिकेत काळे मैदानावरती उभे आहेत. तर गोलंदाजी करण्यासाठी सागर शेवले आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला एमबी बॉयज तर दुसऱ्या बाजूला रोहित ब्लास्टर्स. या 2 संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सागर तयार होत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. याही वेळेस बॉलला हवेत तर खेळलंय. फटका थोडासा मिस टाइम आहे, परंतु सौरभ बिराजदार यांचे प्रयत्न देखील खूप चांगले बघायला मिळाले. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. प्रयत्न प्रत्येक संघ करतोय, मेहनत प्रत्येक खेळाडू करतोय मैदानामध्ये आणि यश मात्र कुणाला मिळेल ते देखील आपल्याला पाहायचंय. मित्रांनो, आयुष्य पत्त्यासारखं असतं. चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणं यावर तुमचं यश अवलंबून असतं. इथे पाहूयात काय घडतं या मॅच मध्ये. 2 धावा आल्या. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे गेली 28. जिंकण्यासाठी अजूनही 7 चेंडू आणि 14 धाव्यांची आवश्यकता. आज प्रत्येक सामना रंगतदार झाला मित्रांनो. फुलटॉस होता, कॅप मध्ये जाईल. सीमारेषेच्या पलीकडे नो बॉल, नो बॉल आणि त्यावर आज चौकार. एकूण धावा मिळतील 5. पुढचा चेंडू असणार आहे. रिव्ह्यूची मागणी केली आहे. रिव्ह्यूची मागणी इथे करण्यात आली आहे.
इम्रान यांचं कौतुक करावं लागणार आहे. 25 धावा त्यांनी नाबाद बनवल्यात. हा डिसिजन काय आहे ते पाहायचं अजून. त्यानंतर पुढचा स्कोर अपडेट होईल. तोपर्यंत फिल्डिंग लावा. फलंदाज आपापल्या जागेवर चला. यस, अंपायर्स कॉल ऑन फील्ड अंपायरचा जो कॉल असेल तो ग्राह्य धरला जाईल. कारण इथे देखील स्पष्ट ओके 7 बॉल 9 रन आणि फ्री हिटचा चेंडू असणार आहे. स्ट्रायकिंग एंडवर इम्रान यांना आपण पाहू शकता. 7 बॉल 9. त्यावेळेस देखील लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये आहे. चेंडूवरती मारायच्या वेगामध्ये पोहोचले. एक सिंगल प्राप्त झाली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल परंतु खराब फिल्डिंग. बॉल सीमारेषेच्या पार. धावा मिळतील 4. सुदैवी आणि संजीवनी चौकार. 6 चेंडू आणि 5 ची गरज आहे. गोलंदाज लवकर चला आणि फिल्डिंग करणारी टीम एकत्र येऊ नका. फिल्डिंग लगेच लावा. असं वाटत होतं की फलंदाजी करणाऱ्या संघाला आता अडचण येईल फलंदाजी करण्यासाठी, परंतु प्रत्येक बॉल फलंदाज बॅटवर घेत आहेत, परंतु फिल्डिंग करणं आता थोडंसं अवघड झालंय. शेवटचे चेंडू 6 धावा पाहिजेत 5. चला थोडंसं फास्ट खेळूयात. 6 चेंडू आणि 5 ची गरज आहे गोलंदाजी करण्यासाठी. जर आपण पाहिलं तर गोलंदाज येत आहेत. मला वाटतंय सौरभ बिराजदार यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय. संघाचे आयकॉन आता गोलंदाजी करण्यासाठी येतील. आपण जर पाहिलं मित्रांनो तर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचा खेळाडू आज जर तुम्ही पाहिलं तर खूप चांगला खेळला. पहिल्या डावामध्ये महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचं तुळजापूर आणि तिथून हा खेळाडू आज नाशिक नगरीमध्ये. पहिलाच बॉल शॉर्ट बॉलचा वापर. अनिकेत काळेचा हा फटका आणि तिथे जर आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट झाली आहे. 1च्या मदतीने धावत संख्या पुढे जात असताना धावफलकामध्ये बदल आहे. 38-38 समीकरण बदललं. 5 बॉल 4 रन 5 चेंडू आणि 4 ची गरज. 5 चेंडू आणि 4 धावेंची आवश्यकता मित्रांनो अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेचा बॉल हलक्यातून स्टिअर केलाय. एक सिंगल प्राप्त करत असताना प्रामुख्याने कौतुक आहे इम्रान गिल यांचं. 11 बॉल 34 रन नाबाद आहेत आणि संघाची टोटल 39 आहे. त्यातल्या 34 इम्रानने बनवलं. क्या बात आहे. गोलंदाजी करण्यासाठी सौरभ बिराजदार गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे चांगला फटका तर खेळला आहे. क्षेत्ररक्षक मात्र फाईन लेग वरती आहे. चेंडूवरती पोहोचणार का? पोहोचले जरूर, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीये. 2 धावा आल्या. समीकरण बदललं. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. 3 आणि धावा पाहिजेत. 3 बॉल 1 रन. मंजिलें उन्हीं को ही मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. 3 बॉल 1. नो बॉल. सामना जिंकलाय रोहित ब्लास्टर्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. रोहित घेऊन जाऊ का काय करतो